मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर झाले। माझं घर माझा अधिकार संकल्पना प्रत्यक्षात राबवली जाणार आहे। येत्या 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचा निर्णय झालाय आणि यासाठी 70,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे। मुंबईत 2 दिवसीय स्टार्टअप कॉन्क्लेव्हचं आयोजन सुरू झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची उपस्थिती यावेळी होती। यावेळी भारतीय तरुणांनी स्टार्टअपमध्ये किती काम केलं ते इथे दाखवण्यात आलं। अलमट्टी धरणाच्या अडचणीसंदर्भात उद्या राज्य सरकार लोकप्रतिनिधींची बैठक घेणार आहे। कर्नाटक सरकारकडून धरणांची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा याला विरोध आहे। रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। पावसामुळे वातावरणात गारवा आहे। परभणीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी संघर्ष समितीचं धरणं आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला। छत्रपती संभाजीनगर शहरात समलैंगिक डेटिंग ॲपवरून तरुणांची लूट सुरू आहे। बनावट प्रोफाईल तयार करणाऱ्या तरुणांना लुटणाऱ्या टोळीला अटक झालेली आहे। भेटण्यास बोलून मारहाण करत लुटमार केल्याच्या काही तरुणांनी तक्रार केली होती। गडचिरोलीत बिनागुंडा परिसरातून 36 लाखांचं बक्षीस असणाऱ्या 5 नक्षलवाद्यांना अटक झाली। पोलिसांवर हल्ला करण्याच्या उद्दिष्टानं छत्तीसगडमधून गडचिरोलीत शिरले होते हे नक्षलवादी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।